कॉपीराइट म्हणून येईन, कारण की लोकांना वाटतं एक पोरगी ट्रॅक्टर चालू राहिली तोंडानी. अलग ही लेवल का बंदा था. पुन्हा आलो एक आठवड्याने शेतामध्ये, म्हणजे मी आले. हे रोजच येतात, हसू राहिलेत आणि हे बसू राहिले. नळ टॉयलेटमध्ये नळ बसायचं काम चालू आहे. आता अंधार त्याच्यामुळे दिसून नाही राहिलंय व्यवस्थित. दिसतंय का? आंबालाचं नळ इथं लावून राहिले. हे काय इथं आहे दीदी? हवे इथं दीदी आहे, क्रिकेट खेळायचं आहे. आणि हा बघा, याला क्रिकेट खेळायचं आहे. काम नाही करायचं क्रिशला, क्रिकेट खेळायचं आणि भेळ खायची फक्त, हे ना गाणं. तर चला आता ह्या रूममध्ये, ही रूम थोडीशी सेट केली आम्ही उलशिक. थोडीशी म्हणजे फक्त फ्रीज लावले, इन्व्हर्टर लावले तात्पुरतं. हे बघा, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आता ह्या रूममध्ये आम्ही लावले तात्पुरतं एक बेड होता, म्हणजे पलंग आहे. त्यावरती जुनी गादी आणि नवी गादी एक तिकडची अशी लावून दिली आहे. आणि थोडंफार सामान ठेवले त्याच्यावरती. आणि इकडं फ्रीज सेट केले सध्या तात्पुरतं. अजून साफ करायचं आहे, म्हणजे आत्ताच उघडले ते. इतक्या दिवसापासून सामान पडलेलं होतं. पाहा कुठं पण असं इकडंच तर थोडंसं म्हणजे वास ते येऊ राहिलं त्याचा, कारण की इतक्या दिवसापासून बंद होतं म्हणून. थोडं आता क्लीन करते मी त्याला. आणि इथं इन्व्हर्टर जोडले बघा. काय ना वाजू नको, ह्या साईडला इथं इन्व्हर्टर. हा तरी इथं इन्व्हर्टर जोडलाय. चालू आहे थोडेफार छोटे छोटे कामं. पुन्हा इथं लाईटिंगचा हा बोर्ड नीट केला यांनी. लाईटीचे थोडेफार बल्ब खराब होते, लाईट वायरिंगमध्ये पण खूप प्रॉब्लेम होता. ते सगळं काही नीट केलं. चालू आहे सध्या छोटे मोठे कामं. घरात जो आधीचा पसारा होता ना, तो या स्टोर रूम बनवली आम्ही. इथं आधी बाकऱ्या बांधायचे आधीचे जे राहत होते ते, आणि तिथं ठेवला सध्या पसारा जुनं. ते फ्रीज ते असं सगळं सामान चालू आहे. गहू भरायला तिकडून ते कोठी आणली आहे, ते वाळू घातली आहे. बाबाने बघा एक दिवस काल मुक्कामी होते तर इथं चूल बनवली तात्पुरती. गरम पाणी करायला वाटतंय. बघू आता काय काय होतंय. थोडे थोडे कामं चालू आहे सध्या तरी. इकडचं फक्त एक बॉक्स आम्ही उघडलाय, हे बघा. आणि मंदिर जे होतं ना तिकडचं, त्या घरातलं, त्याचा कळस तुटून गेलाय बघा. आता इतकं लांबून सामान यायचं म्हटल्यावरती थोडंफार तुटणार फुटणार असतंच, चालायचंच हो की नाही. आणि माझा अवतार बघा शेतातला. हे बघा तिकडचा हा पाईप, आंबालाचं पाणी. आंबालाचं हा का? नाही एवढं प्रेशर नाही, पण हां तरी हा पाईप जोडला आता टॉयलेटमध्ये. खिडकीचे बोक्से हा का? तर इथे खिडकी नीट करून राहिले. ही टॉयलेटची खिडकी आहे छोटीशी. आणि वरती एक पाईप आहे. कशाला पाईप दिलाय काय माहिती तो. अच्छा शेडचा आहे. इथं शेडचा पाईप आहे हा. आणि इथं बघा, इथं एक नळ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असं. त्याला पाणी नाही येतं का? पाणी येऊ राहिलं. हां तिथं ना आधी इथं बकऱ्या बांधायच्या आजीन ते. मग हे बकऱ्याचं जे शेड होतं ना ते धुवून काढायचे, मग पाणी तिकडं जायचं सगळं. मग असं त्याच्यासाठी वाटतं पाईप. क्रिस्टल छोटूसा होता तेव्हा. पाईपलाईन पण केली आम्ही. इकडच्या साईडला पाईपलाईन कुठं केली काय ना, हवं इथं खांदलेली सगळी पाईपलाईन. तुम्हाला दाखवते बाहेर जाऊन. तर कृष्ण आहे ना आपल्याला पाईपलाईन दाखवणार आहे. जी पाईपलाईन केली होती ती 2-4 दिवसापूर्वी जी पाईपलाईन केली होती ना. अच्छा ही पाईपलाईन आहे ना. खांदलं कुठून होतं मग ते? खांदून वायर आणि पाईप काढून ना वायर आहे तिथं नको जाऊ. हां येथून असं खांदलं होतं का मग? हे असं हे जे खांदलेलं दिसतंय ते. अच्छा हां आता बुजवून टाकली आहे सगळी. ह्या येथून सगळं असं खांदवलं होतं खेकडा. JCB ना, JCBच होता ना रे तो. मी त्याला खेकडा मशीन म्हणते.
हे बघा सरपंप पण बाजूला केले आता. हे बघा यांनी बाबा सायकल पण आणली. आता हे ना योगा करणार आहे, इथं एक्सरसाइज करणार आहे ना. ते सायकलिंग करणार आहे ते इथं बसून शेतात. इथं दिलाय नळ चालू करून आवाज येतोय पाण्याचा. आता जोडू राहिलेत, होईन तवा एक्सरसाइज. आणलाय नुसता पसारा आहे तिकडून. हे बघा इथं मम्मी फ्रीज पुसू राहिली. पप्पाला काय लागत आहे? आता मी ना फ्रीज पुसून घेऊन राहिले आणि हे काय एक साईडचं निघून राहिले काय, त्याच्यामुळे मी हे असंच ठेवते. आता आतलं सगळं पुसून घेते. खराब चाललंय ते बंद होतं त्याच्यामुळं. बंद असलं का बुरशी येते तिला फ्रीजला. काळं होते सगळीकडून. पुसून घेते मग दाखवते तुम्हाला. ट्रान्झिशन. ते आहे मोटरोला. हे बघा आता फ्रीज मधले सगळे ते काचेचे भांडे होते त्याची पॉलिश इथं धुवायला आणले. ते 2 धुतल्या, हे धुतले, आता हे धुवू राहिले. काय करू राहिला रे खित्तबू? हे बघा खोरं घेऊन काय करतोय, साफसफाई करू राहिला, गवत काढून राहिला. हा छोटा रॉयल शेतकरी. टाण 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 टाण. आणि तुम्ही काय करू राहिले हो? हा करंट वायरीला काय करू राहिले? तर खराब झालेलं आहे का? नाही हे बोर्ड बदलला ना, खराब झालं. हां ठीक आहे ठीक आहे हे नीट करायचं राहिलंय. हे बघ एवढं मोठं बेड, एक पाय पण तुटेलाचा. हा आमचा छोटा रॉयल शेतकरी थकलेला आहे. आता एक्सरसाइज चालू आहे याची, सायकलिंग करू राहिलाय. खरेन गवत काढलंय, आता इकडं चाललंय. आणि ही बघा आमची प्रगती ना, इथं अभ्यास करू राहिली. मागून बघा गाय आणि त्यांनी चालल्यात, शाळा चालल्यात. तर आता चाललोय ना आपण घरी. मम्मा किती थकली आहे बघा बघा बघा. आणि तू काय दाखवतोय रे? वॉलपेपर एस्थेटिक. इथलचा व्ह्यू. इथं बाबा बसले आमचे. व्ह्यू बघा इथं, व्ह्यू एकदम हां आता शिक दिसलाय ना व्ह्यू बघा. इट्स सो एस्थेटिक. मी तुम्हाला एक फोटो दाखवतो थांबा. इथे मस्त फोटो काढलाय. तुम्ही सगळे बघून म्हणतात वाव किती स्मार्ट आहे. हे बघा दाखवा. लुक ॲट दिस एस्थेटिक्स. फोटो थांबते नंतर. इथे इतकं भारी वाटतं ना. जस्ट लुक ॲट इट. आता हां बघा आता इथं फोटो बघा किती मस्त काढला किती फोटो. हां भारी. बॅक इन शिकागो आय फील. अरे यार मी गाणं म्हणून राहिले. माझी आवाज इतकी चांगली आहे, आवाज इतकी चांगली आहे ना की मग त्यांनी ना कॉपी रायटिंग. यूट्यूब म्हणायची बेसवर आवाज कोणती आहे? बॅक इन शिक कॉपीराइट म्हणून कारण की लोकांना आता एक पोरगी ट्रॅक्टर चालू राहिली तोंडानी. माझी आवाज इतकी चांगली आहे की लोकांना वाटत की यूट्यूबला वाटेल की मला माझी आवाज. अरे काय म्हणून राहिले. डोकं जसं खराब आहे तोंड पण तसंच खराब. ओके गाईज बाय बाय.